हाय हॅलो नमस्कार. आज आपण जाणार आहोत हिमालयामध्ये. खरंच मागच्या वर्षी दक्षिण भारत त्यानंतर मध्य भारत फिरल्यानंतर यावेळी मी निघालोय शिमला, मनाली, अमृतसर, पंजाबची काही ठिकाणं अशी आपण फिरणार आहोत. चला तर मग आपल्या ईश्वरपूरच्या आदित्य सरांच्या आदियोगी ट्रॅव्हल्समधनं ही 10 ते 11 दिवसांची थ्रिलिंग आणि रोमांचकारी ट्रिप असणार आहे. बर्फवृष्टीमुळे 14 ते 15 तास मायनस टेम्परेचरमध्ये आम्ही गाडीमध्ये अडकलो. तोही अनुभव यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी 8:30च्या ट्रेननं कोयना एक्सप्रेसनं आम्ही मुंबई गाठली, जी रात्री 9ला मुंबईमध्ये CSTला पोहोचली आणि तिथून पुढं रात्री 11:30ला आमची 33 तासांचा प्रवास करण्यासाठी अमृतसर एक्सप्रेस होती, जी आम्हाला हरियाणातल्या अंबाला या ठिकाणापर्यंत पोहोचवणार होती. मित्रांनो, या प्रवासाचा अनुभव काही वेगळाच आहे, कारण यावेळीला आपण महाराष्ट्रातनं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश करत हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब असा भाग फिरतो. मुंबईत 2 तास इकडे तिकडे फिरून फोटो सेशन करून आम्ही रात्री अमृतसर एक्सप्रेस पकडली, जी आपल्या भारतभूमीचे वेगवेगळे स्वरूप दाखवत, रूप दाखवत, लोक, ही जमिनी, शेती सगळं पाहत आपण उत्तर भारतामध्ये पोहोचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व राज्यांमधनं जाताना तिथलं वातावरण, इकडे असणारी गरमी, तिथे गेल्यानंतर अचानक ही थंडी आणि धुकं, समोरचं काही दिसत नाही, असं हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळते या ट्रेनच्या प्रवासामध्ये. भल्या पहाटे आम्ही अंबालाच्या आर्मी छावणीच्या या ठिकाणी उतरलो आणि त्यानंतर पहिल्यांदा गेलो ही गार्डन. अंबालामधून आम्ही इथं शेजारीच असणाऱ्या कालकामधल्या पिंजोर गार्डनला, जी मुघल काळातली गार्डन आहे, प्रसिद्ध गार्डन आहे, या ठिकाणी आम्ही पोहोचलो. इथं नाश्ता वगैरे करून पुढे आम्ही शिमल्याचा प्रवास सुरू केला आमच्या मिनी बसनं. हरियाणा राज्यातल्या या सुंदर ठिकाणी काही फोटो सेशन करून, थोडा वेळ भटकंती करून आम्ही शिमल्याच्या दिशेने जाताना दिसणारा हा हिमालयाचा विहंगम भाग, डोंगर, दऱ्या आणि प्रदेश. आपल्या इकडल्या दऱ्या आणि डोंगर वेगळे आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकदम खोल, तीव्र अशा स्वरूपाच्या आपल्याला दऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली शहरं, इथली गावं आणि इथली घरं डोंगरावरती, चढावरती अशी सर्व बांधलेली असतात, पत्त्याच्या बंगल्यासारखी. आणि आदियोगी ट्रॅव्हल्सची ही 19 जानेवारीची बॅच, दंगा मस्ती करत झालेली आमची ही सुरुवात. आमचं पहिलं ठिकाण होतं ते हे शिमला. काय सुंदर शहर आहे, अप्रतिम. शहरात काही महत्वाच्या ठिकाणांना जाण्यासाठी अशा लिफ्ट आहेत मोठमोठ्याल्या, कारण आपण चालत जाऊ शकत नाही, उभी चढण आहे, कारण ही घरच मुळात या डोंगरावरती वसलेली आहेत. ज्याप्रमाणे मनालीला मॉल रोड आहे खरेदीसाठीचा, तसाच इथं शिमल्याला सुद्धा मॉल रोड आहे. इथून वरती आपण त्या मुख्य पॉइंटला जातो, जिथून पूर्ण शिमला शहर दिसतं, असं विहंगम दृश्य. हिमालयाच्या डोंगरदऱ्यांच्या कुशीमध्ये बसलेलं हे शिमला शहर, तिन्ही सांजेचं हे वातावरण अप्रतिम, इतकं सुंदर की आता यावेळेला थंडी वाढली होती. पाय खाली जमिनीवरती जरी टेकले तरी गार वाटत होतं, परंतु आम्हाला इथनं पाय निघत नव्हतं. इथली सर्वच घरं एकदम तीव्र उतारावरती वसलेली असल्यामुळं इथले रस्ते जे आहेत ते एकदम चिंचोळ आहेत. एकच गाडी येईल असे, आणि ते सुद्धा आपल्यासारखी लोक इकडली तरी इथं गाडी मारू शकतील अशी शक्यता नाही, कारण फार चिंचोळ असा रस्ता इथला प्रत्येक ठिकाणीच. आम्ही थांबलेलो हे हॉटेल एफोरिया ग्रँड, खूप सुंदर आणि इथली सर्व्हिस सुद्धा फार छान. पहाटेच्या सूर्यकिरणांमध्ये दिसणारं शिमल्याचं हे दृश्य. यानंतर सकाळचा नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो कुफरी या ठिकाणी, स्नो पॉइंटला, जिथं हॉर्स रायडिंग करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चिंचोळ्या रस्त्यावरून जाताना ह्या गाडीचं ह्या थ्रिलिंग अनुभव एक प्रकारची कसरत आहे, आणि मी शूट करण्यापासून राहू शकलो नाही. या ठिकाणी आल्यानंतर मला कळालं की अल्टोला या हिमाचलची राणी म्हटलं जाते, कारण या रस्त्यांवरती, एकदम छोट्या छोट्या रस्त्यांवरती ती व्यवस्थितपणे गाडी चालू शकते. आमच्या मोठ्या गाडीला फार कसरत करावी लागत होती आणि इथले ड्रायव्हर फार परफेक्ट असावे लागतात. आपण बघू शकतो आता एकदम हा रोड आलाय आणि फार वेगळा टर्न घ्यावा लागतो, एकदम युटर्न सारखा आणि चढण आहे. समोरून जर गाडी आली तर ती एक वेगळीच इथं सर्कस निर्माण होते. जरा सुद्धा इकडे तिकडे लक्ष विचलित होऊन चालत नाही, कारण एका बाजूला दरी असते, दुसऱ्या बाजूला एकदम घासणारी कट्टाडा असतो आणि गाड्या अशा एकदम जोडून जात असतात. फार डोळसपणे गाडी चालवावी लागते. इथल्या लोकांना ते फार हातात बसलेली गोष्ट आहे, आपल्याला ते फार अप्रूप वाटतं इकडच्या लोकांना. आणि असे रस्ते बनवले जातात सिमेंटचे, म्हणजे बिल्डिंग बांधून, कारण त्याशिवाय इथून गाड्या जाण्यासाठी, पास होण्यासाठी दुसरा पर्याय नसतो. शिमल्यातून प्रसिद्धाच्या कुफरी या ठिकाणी जाताना दिसणारा हा निसर्ग सुंदर आणि अप्रतिम. फार लांब आपल्याला बर्फ पडलेला दिसतो. या ठिकाणी सुद्धा खूप अशी बर्फवृष्टी होत असते. घोडेसवारी असेल, याकवरती बसून इथं फोटो काढणं आणि यानंतर अशा या गाड्यांच्या वरनं इथली राईड, मस्त थ्रिलिंग अनुभव. आम्ही इथं पोहोचल्यानंतर 2 दिवसातच इथं बर्फवृष्टी होईल असं प्रेडिक्शन होतं, आणि आम्ही ज्यावेळी पोहोचलो कुल्लूला त्यानंतर इथं सुद्धा मोठी बर्फवृष्टी झाली. ही सर्व ठिकाणं अशी बर्फाच्या नंतर झाली. हिमालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथला निसर्ग आणि इथलं वातावरण आणि इथला हा प्रवास, हाच एक वेगळा अनुभव देऊन जातो. पेट्रोल पंपासाठी अशी बिल्डिंग बांधावी लागते बाजूला, आणि त्यानंतरच त्याच्यावरती गाड्या पुढे नेऊन मग पेट्रोल भरता येते, कारण रोडला लागून अशी स्पेस कुठं सहसा बघायला मिळत नाही. आणि सोबतच्या गँग बरोबरचे फोटो सेशन, दंगा, हे कुफरीमधले काही व्हिडिओज आहेत ज्या ठिकाणी आम्ही
घोडेस्वारी केली होती. कुल्लू मनालीकडे जाताना मात्र असा पाऊस सुरू झाला आणि ह्यात दऱ्या, डोंगर आणि हा चिंचोळा रस्ता. यही दिखाऊंगा मैं अब. बारिश की वजह से सब ऐसे बैठ गए. हिमालयाचा ओरिजिनल अनुभव इथून पुढे आम्हाला यायला लागला, कारण ड्रास्टिक चेंज एन्व्हायरमेंटमध्ये होत होते. वातावरण एकदम मायनस टेम्परेचरमध्ये गेलं होतं यावेळी. इथून आमचं पुढलं जे ठिकाण होतं ते कसोल आणि त्यानंतर कुल्लू मनाली या ठिकाणी जाणार होतो. आणि मनालीतला हा त्या दिवशीचा स्नोफॉल इतका तीव्र झाला होता की यानंतर रस्ते, गाड्या सगळं काही ब्लॉक झालं होतं आणि याचे व्हिडिओ आणि बातम्या त्या दिवशी सगळीकडे व्हायरल होत होत्या. आमच्या या दुसऱ्या डेस्टिनेशनला आम्ही आता पोहोचलेलो आहोत, कसोलमध्ये. हे आमचं हॉटेल स्टेप 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 वसलेलं आहे डोंगरावरती. स्वदेशमध्ये जे पॉवर हाऊस दाखवले लाईट तयार होत्याला, तशा प्रकारे ही लाईट तयार झालेली आहे. डोंगरावरनं वरून खाली पाणी आणलं आहे आणि या ठिकाणी हे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. आणि बर्फवृष्टी. सुबह के 5 बजे ये मतलब बर्फबारी और बारिश दोनों साथ में हुई है. तो बहुत लकी हो आप लोग. ठीक है, ओके. व्हाट्स योर नेम? फर्स्ट टाइम है. My name is Riya. Sakshi. सरदार, शिवतेज. धीरज, अमेय, सिद्धार्थ. Ankita. तो मौसम कैसा लगा आपको गाइस अभी? मौसम बढ़िया है. बढ़िया मस्त लगा. नदी का नाम ब्यास. पार्वती क्यों कहा था? ब्यास और पार्वती दोनों मतलब है साथ में. मेन ये यहाँ से ब्यास ही बनती है. संगम होता है इनका साथ में इधर ही. ये जो पीछे की साइड है ना, यहीं पे संगम होता है. तो बोलो ना बोलो क्या किया, ले बेटा आगे दुनिया हम भी अगर प्यार ना किया तो क्या किया. Hilai mera ji aaye aaye. Hilai mera ji aaye aaye. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. वेरी गुड. Okay guys, how's the Josh? How's the Josh? Very good. Okay, come back. Come back. Come back. Come back. आणि हे आहे एक हिमालयातलं वैशिष्ट्य, मणिकर्णिका. या ठिकाणी जे कुंड आहेत, इथं गुरुद्वारा आहे आणि या ठिकाणी अतिशय गरम पाण्याचे हे झरे आहेत. बाजूला कुंड आणि इतकं गरम पाणी आहे की या ठिकाणी तांदूळ हे त्या पाण्यात ठेवल्यानंतर, म्हणजे ज्या फडक्यामध्ये बांधून ठेवल्यानंतर ते शिजतात. इतकं गरम पाणी आहे. खूप पवित्र ठिकाण हे मानलं जातं. आजूबाजूला बर्फवृष्टी होते, टेम्परेचर मायनसमध्ये आहे, परंतु या ठिकाणचं जे पाणी आहे ते इतकं गरम आहे की त्याच्या वाफा बघतोय आपण, धुरासारख्या वरती पसरत आहेत. माता पार्वतीच्या नावावरून या ठिकाणच्या व्हॅलीला पार्वती व्हॅली असं म्हटलं जातं. मुळातच हिमालयाचा हा परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. इथलं टेम्परेचर जरी मायनसमध्ये असलं, थंडी खूप असली तरी या ठिकाणी खूप आल्हाददायक वाटतं. हा इकडचा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ सिद्धू. आणि त्याचप्रमाणे इकडं मॅगी खूप मिळते. मात्र प्रत्येक ठिकाणी मॅगी असते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरकरांचं हे एक वैशिष्ट्य, ज्या ठिकाणी अडचण असेल तिथं मदत करणं. या ठिकाणी पंजाबची ही एक गाडी ट्रॅव्हलर अडकली होती, तर तिला पाठीमागं आमच्या गाडीनं पाठीमागं जोर दिला आणि धीरज हा गाडी इकडनं बाजूने उचलतोय आणि ही गाडी काढण्यात आम्ही सक्सेसफुल झालो. मनालीच्या अलीकडे हा ग्रीन टॅक्स एरिया आणि इथं तितकं ट्रॅफिक जाम झालंय. रात्रीपासून लोक 10 वाजल्यापासून अजून ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. आणि हा बर्फ, आता ऊन पडलंय, आज वातावरण फार छान आहे. मात्र ज्यावेळी आम्ही मनालीत पोहोचलो त्यावेळी असं ट्रॅफिक जाम होतं, कारण अतिशय बर्फवृष्टी झाली होती. वर्षातील सर्वात जास्त बर्फवृष्टी आणि टेम्परेचर तर आपल्याला माहितीच आहे मायनसमध्ये असतं, परंतु बर्फ इतका पडला होता की गाड्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. लोक 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर चालत होते या ठिकाणी. तसा हा एक वेगळा आगळा वेगळा थ्रिलिंग अनुभव होता, कारण एकतर अशा बर्फामधनं चालत जाणं, चिखलासारखा बर्फ झाला होता आणि त्यात खायला प्यायला आजूबाजूला सगळं काही असं मिळत नव्हतं, थोडंफार मिळत होतं. तर त्यावरती आम्ही गुजराण करून एक दिवस इथं असाच काढला. मायनस टेम्परेचरमध्ये गाडीमध्येच काढला होते रात्र. ग्रेट अनुभव. खूप साऱ्या गाड्या अडकल्यामुळे, लोक खूप सारे अडकल्यामुळे इथं खायला काही व्यवस्थित भेटत नव्हतं. तर आमचे जे ड्रायव्हर होते, तर त्यांनी, हरियाणाचे ड्रायव्हर होते, त्यांची इथं खूप ओळख होती, तर त्यांनी गाडीमध्येच हे राईस बनवलं होतं आणि खूप छान, म्हणजे त्यामुळे पोटाला आधार मिळाला गरम गरम खाताना या थंडीमध्ये. आणि यानंतर आम्ही प्रवास सुरू केला तो अमृतसरसाठी, पंजाबसाठी. अमृतसरमध्ये हॉटेलला पोहोचल्यानंतर आराम करून दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही अटारी बॉर्डरवरती, वाघा बॉर्डरवरती पोहोचलो. इथं असं काही देशभक्तीपर वातावरण होतं की इथून 4-5 तास आम्ही कोणीच हलू शकलो नाही. इथलं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही अमृतसर मधल्या जालियनवाला बाग, ज्या ठिकाणी हत्याकांड झालं होतं, त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर शेजारीच असणारं जगप्रसिद्ध गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलो. एकंदरीत आदियोगी बरोबर फिरलेल्या या ट्रिपमध्ये खूप मजा केली. सगळा ग्रुपच मस्त होता आणि या ठिकाणी दंगामस्ती केल्यानंतर आम्ही गुजरात मार्गे मात्र महाराष्ट्रात पोहोचलो. कारण जाताना आम्ही मध्य प्रदेश वगैरे या मार्गे गेलो होतो. खूप वेळ लागला होता. 33 तासाचा प्रवास होता आणि येताना 24 तासामध्ये आम्ही मुंबईमध्ये बांद्र्याला पोहोचलो. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. 14 ते 15 मिनिटांमध्ये माझी अख्खी ट्रिप, 10-12 दिवसांची ट्रिप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. टेक केअर.